सप्टेंबर ते 19 ऑक्टोबर या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणजे जे काही लाभार्थी आहेत त्यांना जे ई कार्ड जनरेट करायचं आहे त्याचा एक आपण स्पेशल मोहीम करतो आहोत. त्या अंतर्गत आपल्या ज्या वेगवेगळ्या PSCs आहेत किंवा हेल्थ सेंटर्स आहेत त्याच्यामध्ये आपण जे CSC चालक आहे त्यांना लिंक केलेलं आहे आणि या महिन्याभराच्या कालावधीमध्ये जे कोणी लाभार्थी असतील की जे त्यांना हे ई कार्ड जनरेट करायचं आहे ते तिथे येऊन त्यांचं ई कार्ड जनरेट करून घेऊ शकतात. लाभार्थी आपण याचे पात्र लाभार्थी आहोत किंवा नाही या संदर्भामध्ये आपण सर्च करण्यासाठी महापालिकेच्या वेबसाईटवर सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. तिथे जाऊन लाभार्थी चेक करू शकतात. त्याच पद्धतीने टोल फ्री नंबर असेल किंवा mera.pmjay.gov.in याच्यावर सुद्धा या संकेतस्थळावर सुद्धा ते सर्च करू शकतात किंवा जर त्यांना माहिती घ्यायची असेल तर जवळचे जे आपले CSC चालक आहेत किंवा आपल्या PSCमध्ये जे आता CSC चालक बसणार आहेत आपल्या हेल्थ सेंटर्समध्ये त्यांच्याकडे येऊन देखील ते आपण पात्र लाभार्थी आहोत किंवा नाही हे सर्च करून घेऊ शकतात. त्याचबरोबरीने या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा आम्ही आमची जी यंत्रणा आहे मग ते ANM असतील आमच्या आशा वर्कर्स असतील त्यांना ही यादी प्रोव्हाइड करतो आहोत आणि या सर्व लोकांना मोबिलाइज करण्यासाठी आमची जी पूर्ण यंत्रणा असणार आहे ती काम करणार आहे. या कार्ड जनरेशनसाठी जे लाभार्थी असतील पात्र लाभार्थी असतील त्यांनी कार्ड जनरेट करताना एक त्यांचा जो फॅमिली ID लागतो म्हणजे रेशन कार्ड ते आणि त्याचबरोबर एखादा फोटो ID तो घेऊन येणं अपेक्षित आहे. हे करत असताना हे वैयक्तिक प्रत्येकाचं कार्ड हे जनरेट केलं जात असतं. त्यामुळे जी फॅमिली याच्यामध्ये निवडली गेलेली आहे त्याच्या प्रत्येक मेंबर जो असेल ज्याचं नाव या लिस्टमध्ये आहे त्यांनी वैयक्तिकरित्या याचं रजिस्ट्रेशन करून घेणं हे आवश्यक आहे. हे रजिस्ट्रेशन करण्यासाठी कोणतीही फी नाही आहे. हे विनाशुल्क असं आपण ई कार्ड जनरेशन करणार आहोत आणि याचा जो ॲडिशनल बेनिफिट आहे म्हणजे महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या पलीकडे जाऊन जो आपला या योजनेमध्ये 1.5 लाखापर्यंतचा आपल्याला इन्शुरन्स असतो तर फॅमिली याचा 5 लाखापर्यंतचा जो इन्शुरन्स आहे हा प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये मिळणार आहे. तसेच काही ॲडिशनल प्रोसिजर्स सुद्धा या योजनेमध्ये असल्यामुळे ते त्या प्रोसिजर्स सुद्धा अवेल करून घेण्यासाठी याचा फायदा होणार आहे. याचे जे इम्पॅनल्ड हॉस्पिटल्स आहेत त्यांची लिस्ट सुद्धा आम्ही सर्व ठिकाणी ऑलरेडी पब्लिश केलेली आहे. सर एक हिंदी में याच्यामध्ये 1.5 लाख आहे याच्यामध्ये 5 लाखापर्यंतचे आहे. तर हे 2 ॲडिशनल बेनिफिट्स जे आहेत ते लाभार्थ्यांना मिळतात जर त्यांच्याकडे त्यांचं ई कार्ड असेल तर त्यांना प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा बेनिफिट मिळतो. नाही टोटल मिळेल 5 म्हणजे 5 लाख पंतप्रधान आवास योजनेचे आणि 1.5 लाख. एक मिनिट. हां प्लीज. याच्यामध्ये कसं आहे की महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं महाराष्ट्रातले 2.25 कोटी लाभार्थी कुटुंब आहेत. यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाने जो प्रीमियम भरला त्यापोटी त्यांना 1.5 लाखाचं कव्हरेज मिळत आहे. आता प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये 5 लाखाचं कव्हरेज आहे. गव्हर्नमेंटनं ऑलरेडी हे जे 83 लाख लाभार्थी आहेत हे आपल्या 2.25 कोटी लाभार्थ्यांमधलेच आहेत, हे वेगळे नाही. त्यामुळे गव्हर्नमेंट काय करते की जी आपली महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना याच्या अंतर्गत पहिले 1.5 लाखाचं कव्हरेज दिलं जातं. उर्वरित जे 3.5 लाख असतील 5 लाखापैकी ते प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये त्याचं आणि ती यादी केंद्रानेच फायनल केलेली. ती यादी 2011च्या जनगणनेनुसार ती फायनल केली. सोशिओ इकॉनॉमिक सर्व्हे जो झाला होता ACCC आपण म्हणतो त्याच्यामध्ये जे काही क्रायटेरियाज निश्चित केले गेले होते त्याच्यानुसार ही यादी निश्चित झालेली आहे. तर जसं सांगितलं की जे ज्यांचा स्कोअर काही ठराविक याच्या खाली होता ACCCमध्ये जे सर्वात हे होते याच्यामध्ये होते बॉटम याच्यावर होते त्या लोकांना याच्यामध्ये निवडून त्यांचं प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये त्यांचं इन्क्ल्युजन केलेलं आहे. नाही पूर्ण कुटुंब नाही, हा पूर्ण कुटुंबासाठी आहे. जे वार्षिक विमा संरक्षण आहे ते पूर्ण कुटुंबासाठी आहे. जर समजा एखादा कुटुंबातील व्यक्ती आज ऍडमिट झाला त्याची अँजिओप्लास्टी झाली 60,000चं पॅकेज त्याच्यामध्ये युटिलाइज झालं तर त्याच्या जे बेसिक सम इन्शुर्ड आहे तो विमा त्याचा 90,000चा शिल्लक राहतो. दुसऱ्या कुटुंबातील सदस्याला उद्या जर लाभ घ्यायचा लागला तर त्याच्यातली अमाऊंट ती त्या वर्षासाठी युटिलाइज होऊ शकते. याच्यामध्ये 1 एप्रिल ते 31 मार्च हा याचा कालावधी असतो. या 31 मार्चच्या नंतर परत जर समजा आता 1.5 लाख जर संपले तर 1 एप्रिलला परत 1.5 लाखाचा विमा त्याच्यामध्ये हे केला जातो. असा अनुभव आलेला आहे. तुम्ही जे हॉस्पिटलची यादी दिली ज्यावेळेस पेशंट ऍडमिट होतो त्यावेळेस त्याला ऍडव्हान्स म्हणून 10,000 20,000 भरा म्हणावं लागतं. ज्यावेळेस तो भरतो 10,000 त्यावेळेस त्याची ट्रीटमेंट केली जाते. त्यानंतर त्याच्या योजनेचं नाव टाकलं जातं. असं बरेच ठिकाणी घडलेले नाही. आता नाही असं असू शकतं. याच्यामध्ये 2 गोष्टी असू शकतात.
एक तर त्याच्यामध्ये त्यांचं जे रोग निदान आहे त्या पेशंटचं, आता कुठली इन्शुरन्स बेस्ड पॉलिसी असेल त्याच्यामध्ये त्या पेशंटचं निदान काय आहे, त्याला कोणता उपचार लागणार आहे, तो निकषांमध्ये बसतो की नाही, हे जर कन्फर्म नसेल तर त्यावेळेस एखाद्या पैसे लागलेले असू शकतात. या व्यतिरिक्तही जर समजा सर्व निकषांमध्ये बसत असेल आणि पैसे लागत असतील तर अशा वेळी योजनेअंतर्गत एक सिस्टीम आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक रुग्णालयामध्ये आपले आरोग्य मित्र हे तिथे बसलेले असतात. असं जर काही झालं, मी म्हणतो की पैसे प्रोसिजर बसते नाही तो बसते, आरोग्य मित्र तू दवाखान्याचे कर्मचारी होऊन जातो, असं घडलेलं आहे. नाही तो म्हणतो एवढे पैसे भरा तुम्ही, त्यानंतर तुम्हाला माझा मुद्दा काय आहे की हे जे कॅम्पेन आहे याच्यामध्ये तुम्ही म्हणताय की योजनेच्या अंमलबजावणीमध्ये काही कदाचित लोकांना अडचणी येत असतील, हा वेगळा मुद्दा आहे. जेव्हा आपण त्या संदर्भामध्ये चर्चा करू किंवा काही आपली इच्छित होईल तर तेव्हा आपण हे त्या योग्य त्या प्लॅटफॉर्मवर रेज करू शकता. परंतु आजचा आपला जो मेन हे उद्देश होता की त्या योजनेचा बेनिफिट घेण्यासाठी, म्हणजे प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा बेनिफिट घेण्यासाठी जे ई कार्ड लागतं तेच आता सध्या आपल्या लाभार्थ्यांकडे त्यांच्या हातामध्ये अवेलेबल नाही आहे. मग ऐनवेळी जेव्हा त्यांना गरज पडते त्याची, त्यांना धावपळीमध्ये करायला लागतं, अडचण येते लोकांना. तर हे जे त्यांचा ऑलरेडी इन्शुरन्स झालेला आहे 5 लाखापर्यंतचा एलिजिबल लोकांचा, त्यांच्या हातामध्ये जर हे ई कार्ड आले तर एक आपल्याला अश्युरिटी राहते की हे माझ्याजवळ आहे, माझं ई कार्ड जनरेट झालेलं आहे, मला तो बेनिफिट त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन घेता येईल. तर त्याचं डिस्ट्रीब्युशन जे आहे ते आपण जसं बघितलं की सगळे लाभार्थी पुढे येऊन त्यांचं अजून डिस्ट्रीब्युशन झालेलं नाही आहे. तर ते आपल्याला एन्श्युअर करण्यासाठी म्हणून एक स्पेशल मोहीम आपल्याला चालवायची आहे की त्या जे लाभार्थी एलिजिबल आहे याच्यामध्ये, की ज्यांचं हे कार्ड बनू शकतं, गोल्डन कार्ड, ई कार्ड जे आपण म्हणतो हे प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचं, त्यांना आपण या महिनाभराच्या कालावधीमध्ये मॅक्झिमम लोकांना कव्हरेज करायचं आहे. हे तर चालत राहील आणि कदाचित काही हॉस्पिटलमध्ये काही वेगळ्या तक्रारी पण आलेल्या असतील तर त्याला डील करण्याचा ऑलरेडी म्हणजे तक्रारचं पोर्टल आहे, सगळं आहे. जर आपण त्याच्यावर इथे चर्चा करत बसलो तर मग तो पूर्ण विषय भरकटून जाईल आपली. अच्छा, नवीन माणसाला जर नाव टाकायचं असेल, तो खरंच गरजू असेल तर नाही, हे सध्या जो डेटा आलेला आहे तो ACCCच्या याच्यानंतर एलिजिबल बेनिफिशरीचा डेटा आलेला आहे, तर त्यांचं मग आपल्याला ई कार्ड जनरेशन करता येतं. तर नवीन बेनिफिशरीच्या बाबतीमध्ये नाही आहे. राशन कार्ड जो आहे तो आपल्या स्टेट गव्हर्नमेंटची जी योजना आहे ते तिथे आपण फक्त रेशन कार्ड दाखवूनही आपण त्याचं बेनिफिट घेऊ शकता. एखाद्याचं नाव यादीत असेल आणि त्याच्यावर कार्ड नसेल त्याला उपचार मिळतील का नाही? नाही, मिळेल म्हणजे त्याला ऐनवेळी ते कार्ड जनरेट करून घ्यायला लागतं, ते त्याची प्रोसिजर सांगा. त्याच्यामध्ये कसं आहे की समजा एक लाभार्थी आहे, त्याच्याकडे प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचं ई कार्ड नाही आहे, ठीक आहे, तो जरी त्या हॉस्पिटलला गेला तर तिथं आरोग्य मित्र जो आहे तो रेशन कार्ड, सुरुवातीला तर त्याला रेशन कार्ड बेसिसवरच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत कव्हरेज द्यायचा आहे. तर त्यावेळेसच तो रेशन कार्ड डेटाबेसमध्ये सर्च करेल. जर त्याचा तो लाभार्थी जर तिथे असेल तर तो PM कार्डसाठी तो लगेच तिथे त्याची प्रोसिजर करून घेईल. असं नाही, त्याच्यामध्ये कसं आहे की याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. ज्यावेळेस सर्वप्रथम आपण ते डॉक्युमेंट अपलोड करतो, त्याची KYC करतो, त्याला सिल्वर रेकॉर्ड असं म्हणतो, त्याचं पण व्हेरिफिकेशन होतं बॅक एंडला. त्याला 1 ते 2 दिवसामध्ये त्याची मंजुरी होऊन ते गोल्डन रेकॉर्ड जे आहे, ज्या CSCला आपण हे केले किंवा जिथे हे केले त्यांच्या लॉगिनला आहे, तर मग ते तुम्हाला प्रिंट काढून देऊ शकतात त्याची. नाही, मुद्दा काय होतो की हे सगळी प्रोसिजर जे आहे, जेव्हा माणूस अडचणीमध्ये आलेला आहे तेव्हा या गोष्टीमध्ये त्याचं माइंड डायव्हर्शन होऊ नये. ऑलरेडी जर आपलं हे रजिस्ट्रेशन झालेलं असेल तर त्याला ती अश्युरिटी असते, तो कार्ड तिथे सगळं सरळ दाखवू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं याच्यामध्ये असं आहे की प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभार्थी हा भारतामध्ये कुठेही लाभ घेऊ शकतो त्या कार्डच्या बेसिसवर. पण महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचं तसं नाहीये, ते महाराष्ट्रासाठीच फक्त मर्यादित आहे. त्याच्यामुळे ते फार मोठं ॲडव्हान्टेज आहे, किंवा ते कार्ड असेल तर तो भारतामध्ये कुठे जाऊ शकतो. यादीमध्ये कुटुंबातील सर्व लाभार्थी म्हटलं की इंडिव्हिज्युअल आला त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये संपूर्ण कुटुंबातील व्यक्तीची नावं असतील. मग जर समजा त्या कुटुंबातील 10 व्यक्तीची नावं सापडली, आता याच्यामध्ये काही गोष्टी कशा असू शकतात की ही 2011 सालची जनगणना आहे. त्यानंतर काही कुटुंबातील व्यक्ती मयत झालेल्या असू शकतात, काही नवीन लग्न होऊन मुली घरात आलेल्या असू शकतात, काही मुलं जन्माला आलेली असू शकतात, त्यांची नावं त्याच्यामध्ये नसतील. त्याच्यामुळं सर्च करत असताना की जी कुटुंब प्रमुख आहे त्याच्या नावाने सर्च केलं तर मग बाकीचे लाभार्थी पण ते आपल्याला त्या अनुषंगाने सापडतील त्याच्यामध्ये. आणि प्रत्येकाला मात्र स्वतः जाऊन बायोमेट्रिकने त्याचं व्हेरिफिकेशन करायचं. राशन कार्ड नाही, त्याच्यासाठी काय कागदपत्र द्यावं लागेल? राशन कार्ड नाहीये समजा त्याच्याकडे, तर त्यांच्याकडे कुठलं तरी रेशन कार्ड असेल किंवा ऑनलाईनमध्ये केलं असेल. आता काही रेशन कार्ड, समजा रेशन कार्ड दुकानदाराकडे डिजिटल करण्यासाठी ते जर सबमिट केलेले असतील
त्याचा नंबर जरी असेल तर महापूरच्या साईटवर त्याचे पूर्ण डिटेल्स येतात, ते पण तिथे चालून जातील. एक फॅमिली आय डी लागतो कुठलाही, त्या फॅमिली आय डीमध्ये की या कुटुंबातील व्यक्ती आहेत. आपल्याकडे एक रेशन कार्ड आहे आणि 2018 ज्यावेळेस ही योजना सुरू झाली प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, त्यावेळेस प्रधानमंत्र्यांचे पत्र PM लेटर जे म्हणतो ते त्या लाभार्थ्यांच्या घरी गेले होते. ते जर त्यांच्याकडे असतील तर ते पण फॅमिली आय डी म्हणून ते वापरू शकता. रेशन कार्ड नसेल तर ऑनलाईनचा डिजिटलचा जो रेशन कार्डचा नंबर आहे तो दिला तर ते महाफूडच्या साईटवर त्याचं पूर्ण डिटेल्स येतात, ते पण तिथे देऊ शकता. हा उपक्रम चांगला आहे. फक्त एकच विषय की हा सगळं कार्ड जे आहे हे किती दिवसात वाटप व्हायला पाहिजे होतं, म्हणजे मी जे म्हणलं ना कधीपासून योजना सुरू नाही, वाटपचा विषय नाही. असं नाही आहे की आपण हे करायचं. जसे जसे लोक आले, मध्ये मध्ये मोहीम झाल्याच, म्हणजे याच्या अगोदरही प्रयत्न झालेले असणार आहे डिस्ट्रीब्युशनचा, पण तेच आहे की बरेचदा सर्व लाभार्थी आपण टॅप करू शकलेलो नाही. अजून लाभार्थी पण पुढे आले नाही काही ठिकाणी, कदाचित आपली यंत्रणा पण तिथपर्यंत पोहोचलेली नसेल. तर आता तेच आहे की कोणी सुटून जाऊ नये म्हणून याच्यासाठी आपण 1 महिन्यासाठी एक स्पेशल कॅम्पेन करतो आहे. तिच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांना आपल्याला टॅप करायचा प्रयत्न आहे, किंवा मॅक्झिमम कार्ड जर जनरेशन झालं तर सॅच्युरेशन पॉईंटपर्यंत पोहोचायचा तर आमचा प्रयत्न आहे. पण तिच्यामध्ये तेवढंच जे लाभार्थी आहे त्यांनी पण तेवढा सपोर्ट केला पाहिजे, कारण शेवटी त्याची जी प्रोसेस आहे रजिस्ट्रेशनची करायला लाभार्थी लागतील आपल्याला, त्यांचे काही जे बेसिक डॉक्युमेंट लागतात ते लागतील. आणि हे कार्ड जनरेशन जर केलं तर बेनिफिट्स काय मिळतात हे आता ऑलरेडी सांगितलेलं आहे. तर आपल्या माध्यमातून आम्हाला या लाभार्थ्यांपर्यंत आपण हे करावं की एक तर कोण लाभार्थी आहे हे सर्च करण्याची पण प्रोसिजर दिलेली आहे, त्याचा पण एक डेमो आपण लागेल तर दाखवून देऊ. तर ती पण त्याला माहिती द्यावी. ॲडिशनल बेनिफिट काय मिळणार ई कार्ड जनरेट केल्यावर त्याच्याबद्दल एक थोडी माहिती द्यावी, आणि कार्ड कुठे कुठे जनरेट करून घेऊ शकता आपण त्याच्याबद्दल एक माहिती द्यावी. ही सगळी जी आहे ती आम्ही प्रेस नोटमध्ये पण ॲड केलेलं आहे. माहिती पुस्तिका जी तयार केलेली आहे ती पण आपल्याला दिली जाईल. तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावं असा विचार आहे आमचा. 19 तारखेपासून आम्ही ते कॅम्पेन सुरू करतो. 19 सप्टेंबरपासून तर 19 ऑक्टोबरपर्यंत 1 महिन्याभराच्या कालावधीमध्ये कॅम्पेन मोडमध्ये करणार आहोत. तर यंत्रणा पण तेव्हा तयार असणार आहे. नंतरही ऑफकोर्स ती प्रोसेस कंटिन्युअस चालू शकेल, परंतु कॅम्पेन मोडमध्ये यंत्रणा सगळी हे असते, सज्ज असते. तर त्या कालावधीमध्ये आपण सगळे टॅप करून घेतले म्हणजे सॅच्युरेशन पॉईंटपर्यंत पोहोचलं तर चांगलं राहील. यासाठी आशा वर्करची किती नियुक्ती केलेली आहे किंवा कर्मचारी किती असतात, झोन वाईज देतात? हो, आमचं ते म्हणजे प्रत्येक हेल्थ सेंटर वाईज, झोन वाईज नाही, कारण आपण प्रत्येक हेल्थ सेंटरला ते हे केंद्र उभारणार आहोत जिथं की आपलं ई कार्ड जनरेट होणार आहे. तर त्या प्रत्येक आरोग्य केंद्रांच्या आशा तिथल्या ANM त्या मोबिलाईज करण्यासाठी त्यांना पूर्ण प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे आणि त्या पद्धतीने ते करतील. त्या हेल्थ सेंटरच्या जे आहेत त्या ठिकाणी ते मोबिलाईज करतील. प्रत्येक वॉर्डनिहाय प्रत्येकाचे जे वॉर्डमध्ये जे काही बेनिफिशरी आहेत वगैरे तर त्याप्रमाणे ते मोबिलाईज होतील. फक्त मला आज जी म्हणजे सर्व पत्रकार बांधव इथं आलेले आहेत आणि याच्याबद्दल खरोखरच सखोल चर्चा व्हायला पाहिजे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना याच्याबद्दल म्हणजे आज पहिल्यांदाच हे माहिती झालेलं असेल आणि हे तर कमिशनर सर आल्यापासनं म्हणजे हे सगळं कॅम्पेन मी सांगलीमध्ये खूप चांगलं ह्याच्याने केलेलं आहे आणि शहरामध्ये खरोखरच एवढे लाभार्थी इलिजिबल आहेत आपल्या त्या लिस्टमध्ये आणि खूप कमी लोकांना कार्ड मिळालेलं आहे. ॲटोमॅटिक कार्ड जर मिळालेलं नसेल तर ते बेनिफिट घेताना त्याला खूप डिफिकल्टीज येतात. तर हे जेवढे काही लाभार्थी आहेत त्यांना कार्ड मिळण्यासाठी काय करता येईल याच्यासाठी जे पूर्ण वर्कआउट केलेलं आहे त्याच्यामध्ये तुमचा सर्वांचा मोठा सहभाग राहणार आहे. हे व्यवस्थित सर्व म्हणजे जनतेमध्ये हा मेसेज पोहोचावा आणि त्याच्यासाठी मिनिमम म्हणजे कुठल्या लाभार्थींना त्रास होणार नाही, त्यांना जेवढं मॅक्झिमम आपल्याला इझी करता येईल त्यांचं नाव फाइंड आउट करण्यासाठी हे सर्व प्रयत्न याच्यात केलेले आहेत. याच्यानंतरही वर्क करताना अजून जर काही इश्यूज डेव्हलप झाले तर ते सुद्धा आपण त्या दृष्टीने सॉर्ट आउट करू. तर सर्वांनी याचं म्हणजे चांगल्या पद्धतीने आणि कॅम्पेन पूर्ण होऊसपर्यंत सर्व लोकांच्या याच्यासाठी तर आपण नक्कीच 100% सर्वांना ई कार्ड आणि दॅट विल बी अ बेस्ट एक्झाम्पल. म्हणजे कुठल्याही जिल्ह्यात मला वाटत नाही की आत्तापर्यंत म्हणजे 100% ई कार्डचं हे झालेलं आहे.
तर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये महानगरपालिकेतर्फे हे होण्यासाठी सर्वांचं आम्हाला सहकार्याची गरज आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचू शकू याच्यासाठी आपण सुद्धा मदत करावी एवढी आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट आहे. राबवली जाते. आपल्याकडे प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभार्थ्यांचा डेटा किंवा त्यांनी लाभ घेतलेल्या लोकांचा वेगळा डेटा निघत नाही. एकत्रितरित्या जर 1 एप्रिल 2021 पासून बघितलं तर 71,000 शस्त्रक्रिया व उपचाराचा लाभ 1 एप्रिल 2021 पासून ते 31 ऑगस्ट 2022 पर्यंत त्याच्यामध्ये 71,000 शस्त्रक्रिया व उपचाराचा लाभ घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 36,000 लाभार्थ्यांनी हा लाभ घेतलेला आहे. याच्यामध्ये असं आहे की एक लाभार्थी जो आहे, समजा डायलिसिसचा पेशंट आहे, तो वारंवार जातो, त्याच्यामुळे लाभार्थ्यांची संख्या ही कमी दिसते आणि लाभ घेतलेल्या शस्त्रक्रिया उपचारांची संख्या ही जास्त दिसते. आणि त्याच्यासाठी 208 करोड रुपयांचे क्लेम्स जे आहेत ते डाव्या पोटी योजनेअंतर्गत मंजूर झालेले आहेत. एकत्रित प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत 1 एप्रिल त्याच्यामध्ये ऍडिशनल बेनिफिट जे त्यांनी सांगितलं की काही प्रोसिजर्स जे आहेत त्या ऍडिशनल आपल्या इन्क्लुडेड आहेत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये.